5व्या क्रमांकावर. मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात ओमकार फाउंडेशन, ओमकार स्पोर्ट फाउंडेशन मानिवली आणि त्यांच्या विरुद्ध सचिन 11 जे गावदेव स्पोर्ट क्लब झुगरेवाडी. योगेश आणि प्रवीण ही सलामीची जोडी मैदानाच्या आत. गोलंदाज तयार हरेश. पहिलाच बॉल फुलटॉस आणि फुलटॉसला पाठवला. तिसऱ्या टप्प्यावर सीमा पार. धावा 4. महाविकास आघाडी चौकार. थँक्यू आमिर, खूप चांगलं संगीत, तुमचं कौतुक. 4 धावा. फुलटॉस होता आणि फुलटॉसवर 4 धावा योगेश यांच्या पाठमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला संघ मानिवली, दुसऱ्या बाजूला संघ झुगरेवाडी, एका बाजूला ओमकार स्पोर्ट फाउंडेशन, एका बाजूला सचिन 11 जय गावदेव स्पोर्ट क्लब. जबरदस्त मॅच होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघांनी 2 दिवस गाजवलेत. आज कोण कुणावर हावी ठरत आहे ते मात्र आपल्याला पाहायचं. टॉप 4 मध्ये कोण आणि 5व्या नंबरवर कोण ते पाहायचं आपल्याला. इथे टाकलेला हा चेंडू पाठफुटला गेले. व्हॉट अ शॉट. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू सीमा पार फरार. बॅक टू बॅक हा दुसरा प्रहार. सचिन 11 जे गावदेव. दोन बॉलवर 2 चौकार या खेळाडूच्या नावावर. एका षटकामध्ये 5 चौकार, एका षटकामध्ये 4 चौकार खेळण्याचा विक्रम आहे तो फलंदाज स्ट्रायकर एंडवर योगेश आहेत. याही मॅच मध्ये 2 बॉलमध्ये त्याने 2 चौकार खेळलेत. गोलंदाज हरेश. इथे टाकलेला हा चेंडू आणि मला वाटतं तिसऱ्या बॉलवर तिसरा चौकार जाईल का ते पाहायचं आहे. आणि तिसऱ्या बॉलवर तिसरा चौकार आहे. मैदानाच्या आतमध्ये योगेश ऑन फायर. 4 रन. संघाची धावसंख्या धावफलकावर 12. 3 बॉलमध्ये 3 चौकार खेळलेत ते योगेश या खेळाडूने. योगेश पारधी सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. इथे टाकलेला हा चेंडू. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर 13. सचिन 11 जे गावदेव स्पोर्ट क्लब झुगरेवाडी सचिन धुमाळ यांनी प्रस्तुत केलेला हा संघ. गोलंदाज. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला होता परंतु एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 14 धावा. 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. झुगरेवाडी संघावर सचिन धुमाळने विश्वास दाखवला. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी. इथे टाकलेला हा चेंडू. बॅटचा टॉपेज लागलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती बॉलला कव्हर करतील तोपर्यंत या 2 धावा. प्रवीणचा अकाउंट उघडताना पाहायला मिळतंय. प्रवीण हा खेळाडू ज्याने या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकवलेला. प्रवीण सावळा हा खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर. आपल्याकडे धावा आहे 16. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 षटकांची लढत आहे. 18 चेंडूंमध्ये तुम्हाला पूर्णपणे तुमचा कसब लावावा लागेल. हरेचा बॉल. व्हॉट अ शॉट. प्रवीणच्या बॅटमधून मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. चेंडू सीमा पार. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर 20. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 20 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये भावेश आले ज्याने आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केले. चांगली गोलंदाजी केली भावेश खेळाडूने.
8 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये, तो गोलंदाजी मार्कवर तयार आहे. स्ट्रायकर एंडवर चौकार किंग योगेश पारधी सध्याच्या घडीला आपण पाहतायत तो स्ट्रायकर एंडवर आहे. रिव्हर्स परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकारांचा किंग चौकार नाही खेळणार तर मग काय खेळणार. अजून एक ठोकला योगेश पारधीने 4. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता निवांत आपल्या गाडीच्या बाजूला बसलेले योगेश वाघ. त्यांनी बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवला. आमच्या स्पर्धेला तुमचं सहकार्य लाभलं त्याबद्दल मनापासून आभार. डबल कव्हर 24 धावा. इथे टाकलेला हा चेंडू हळवार पद्धतीने खेळलाय. सेन्सिबल क्रिकेट. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बीट इन द विकेट. पहा मित्रांनो, शांत आणि संयमी खेळ मैदानामध्ये करणारा संघ आहे सचिन 11 जे गावदेव स्पोर्ट क्लब झुगरेवाडी. जिथे एक होणं थोडस मुश्किल होतं तिथे 3 पळून पूर्ण केलेलं आहे. मिसफिल्ड झाली. 3 धावा. संघाचा धावसंख्या धावफलकावर 27. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेशला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना 2 चेंडू त्याने हाताळलेत. स्ट्रायकर एंडवर प्रवीण सावळा याच्या नावावर अर्धशतक या स्पर्धेत. 27 धावा धावफलकावर टीम झुगरेवाडी. इथे टाकलेला हा चेंडू प्रवीण सावळाचा फटका फसलाय. टेकन अ व्हेरी गुड कॅच. पहिला धक्का सचिन 11 जे गावदेव स्पोर्ट क्लब झुगरेवाडीला. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतायत ते 27 धावा. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावर. भावेशला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना त्याची कामगिरी कशा प्रकारे होतीये ते आपल्याला पाहायचं. बॅटर सध्याच्या घडीला मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात ते वैभव. 27 धावा धावफलकावर. भावेशने 9वी विकेट मिळवली या स्पर्धेमध्ये. चर्चेत असलेलं नाव आहे भावेश. जबरदस्त गोलंदाजी करतो. फुलटॉस वैभवच्या बॅटमधून फटका दमदार आहे. सोन्या भाकरेला बीट करा. चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा. चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 31. 31 धावा. आल्या सुरुवात केली वैभवने. इथे टाकलेला हा चेंडू. भावेचं कमबॅक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या 31. 31. सेमीफायनल कोण खेळणार 5व्या क्रमांकावर, कोण राहणार ती सांगणार ही मॅच आहे मैदानामध्ये. ओम साई टुने व माऊली स्पोर्ट मालिवली व्यापारी आयोजित महाविकास आघाडी चषक. फुलटॉस यष्टी रक्षण. खरा पंचांचा इशाराला. वेस्ट ऑफ हार्ट इट्स अ बीमर आणि चेंडू जाईल सीमा पार. म्हणजे हा नशिबाचा पंजा. 5 धावा. संघाचा धावसंख्या धावफलकावर आपण पाहतायत सध्याच्या घडीला 36. 36 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. तेच सांगत असताना दिनेश कापडीच. इथे टाकलेला हा बॉल फ्री हिट होता आणि फ्री टोल वसूल केलाय. आमचे कॅमेरामन विकास दादा गव्हाणे यांना सलामी देणारा ठोकलाय हा उत्तुंग षटकार.
संघ धावसंख्या धावपलकावर 42 धावा. सचिन 11 जय गावदेव स्पोर्ट क्लब झुगरेवाडी. जबरदस्त बॅटिंग. योगेश आतापर्यंत खेळले 6 चेंडू बनवल्या 20. 4 चेंडू खेळले ते वैभवने, त्याने बनवल्या 10 धावा. 42 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आता पाहूया कुणाला गोलंदाजीसाठी प्राचारण केलं जाते त्या पाहायचं आपल्याला. प्रवीण आलेत. प्रवीण भाकरे अर्थात सोन्याच्या हातामध्ये बॉल सोपवला. सोन्याची कामगिरी कशी होती ते पाहायचं आपल्याला. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेन, हळवार पद्धतीने दिशा दाखवली आणि चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. मैदानामध्ये चौकार किंगच्या पाठमधून आता षटकार आला. 6 धावा. इथे बॅक फुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू इथे डॉट निर्धाव आपल्याला पाहायला मिळेल. उद्या माळशेज ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील 8 संघ आहेत. प्रत्येक संघाने वेळेवर उपस्थित राहायचं आपण पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. जायगाव त्यांना फाईट करेल कांदळी. नाथ प्रतिष्ठान. केटी बॉयज खेडले तळवली त्यांना फाईट करेल सोनगाव. हेडवली त्यांना फाईट करेल खापरी. तदनंतर परे त्यांना फाईट करेल गणेशपूर. एवढी संधी जर तुम्ही हरेश या खेळाडू योगेश या खेळाडूला द्याल तर तो त्याचा फायदा उचलेल. चेंडू सीमा पार 4. संघा धावसंख्या धावपलकावर 52. योगेश नावाने हे ग्राउंड हलवलेलं आता सध्याच्या घडीला. या अगोदरच्या इनिंग मध्ये समालोचन करत असताना योगेश वाघ यांनी आणि सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना योगेश पारदे यांनी जबरदस्त कामगिरी. 52 धावा. 30 या धावसंख्येवर खेळत असताना योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. सचिन 11 इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असं आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनिंग बिट इन द विकेट पहा. अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. आणि पहा इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न. एकदा जोरदार टाळ्या आपण या 2 खेळाडूंसाठी वाजू. 38 सर्कल मध्ये 3 धावा त्यांनी पळून कंप्लीट केलेल्या आहेत. धापलकावर धावसंख्या 55. 55 स्ट्रायकर एंडवर. झुगरेवाडीचा सिक्सर किंग वैभवला स्ट्रायकर एंडवर आणला. धापलकावर धावा आहेत 55. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका केलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु नकार. एक धाव आली. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढते. जाऊन पोचेल ती अब तक 56 धावात. शेवटचा एक चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधला. सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम याच संघाच्या नावावर. टीम सचिन 11 जय गावदेव स्पोर्ट क्लब झुगरेवाडी. फुलटॉस आणि फुलटॉसला फक्त दिशा दाखवली आणि बॉलची आणि रनची दिशा बदलली. चेंडू सीमा पार. योगेशच्या बॅटमधून चौकार. 37 धावांची इनिंग योगेशने खेळली. धापलकावर धावा आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 60-61 बनवाव्या लागतील सेमी मध्ये जाण्यासाठी. टीम ओमकार स्पोर्ट फाउंडेशन मानिवली या टीमला कारण एक विषय राजेश, आमिर पहिल्यांदा क्रिकेट मॅच आहेत त्याची ऑर्डर करतात आणि कालपासून म्हणजे कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये मला वाटतं 70% फरक झाला. उद्यापासून ते कधीच चुकणार नाही, हे महत्वाचं. त्यांचंही कौतुक. मॅचला सुरुवात होईल 61 धावांचं लक्ष आणि समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन आणि ऐकूयात आवाज राजेश मुकणे सर यांचा. धन्यवाद.
होम साईट ठेवणे व मामुली स्पोर्ट्स मांदिवली व्यापारी आयोजित महाविकास आघाडी चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचाच दुसरा दिवस मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहताय टीम ओमकार स्पोर्ट्स मानिवली आणि त्याच्या विपक्ष आपण पाहताय टीम सचिन 11 जयगावदेव स्पोर्ट्स क्लब झुगरेवाडी या दोन संघाच्या दरम्यान, जिथे पहिल्या डावामध्ये खऱ्या अर्थानं धावांचा डोंगर आता उभा केला आहे. 60 धावा बनवल्या 3 षटकांमध्ये, 61 धाव्यांचं टार्गेट जे मात्र सेट केलं जात आहे ओमकार स्पोर्ट्स मानिवली क्रिकेट संघासमोर. सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वर कडव आणि त्याच्या सोबतीला हरेश कडव. मानिवली संघाचे हे दोन हुकमाचे एक्के आहेत. आपण दोन मॅचेस पाहिले असतील जिथे प्रवीण भाकरे हा फलंदाज सलामीसाठी जायचा, परंतु यावेळेस रणनीती तर स्पष्ट झाली, कारण 61 धावा एक भलं मोठं टार्गेट जे मात्र सेट केलं गेलं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आता सलामीवीर जोडी आपण पाहताय ज्ञानेश्वर कडव आणि त्याच्या सोबतीला फलंदाज हरीश कडव. ही सलामीची जोडी दाखल झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण. प्रवीणचा पहिलाच बॉल मिस टायमिंग आहे. चेंडू हवे डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पोहोचला होता, परंतु पाहता पाहता इथे झेल सुटला आणि या बॉलवरती 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. सोपं नसतं ज्यावेळेस तुम्ही धावून ज्यावेळेस झेलला कलेक्ट करत असता. प्रयत्न चांगला राहिला. क्षेत्ररक्षक आधी होता त्या ठिकाणी. 2 धावा येतात या बॉलवरती आणि संघाचं अकाउंट या मॅच मध्ये आता ओपन होताना पाहायला मिळत आहे. 2 धावा या बॉलवरती आलेल्या आहेत. ज्ञानेश्वर कडवच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं गेलं होतं जिथे मिस टायमिंग होता फटका. प्रवीणचा हा बॉल फटका दमदार आहे. मिड विकेट बाउंड्री लाईन आता तोडली फोडली आहे. चेंडू दुसऱ्या टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. सो 4 धावा येतात या बॉलवरती. टीमची टोटल या 4 धाव्यांच्या मदतीनं पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. अग्रेसिव्ह बॅटिंग करावीच लागेल, कारण ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं तिथे टॉप गेअरवरती गाडी चालवावी लागेल. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेगला बीट केला. आउटफील्ड आहे मैदानाची फास्ट. चेंडू खऱ्या अर्थानं थांबणार नाही. चेंडू सीमा पार. 1 बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार. दहा धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. मेंढरडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना जिथे पहिल्या बॉलवरती दुहेरी आली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार ज्ञानेश्वर कडवच्या बॅटमधून. प्रवीणचा हा बॉल फटका दमदार. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. फिल्डिंग अप्रतिम राहिली. कमालीचं क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 2 धावा खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी वाचवल्यात. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. वाईट डिश लॉंग ऑफ वरनं खऱ्या अर्थानं एक्स्ट्रा कव्हर पर्यंत हा क्षेत्ररक्षक पोहोचला आणि तब्बल 2 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केलेल्या आहेत. 2 धावा येतात. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फटका दमदार होता. तिथे फिल्डिंग देखील अतिशय चांगली पाहायला मिळते. प्रवीणचा हा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली वेगावरती स्वार होत असताना हा बॉल फेकलाय डॉट. गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल मेंढरडरी पॉवर प्लेच्या षटकामधला 61 धाव्यांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत या दुसऱ्या डावामध्ये विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झालाय. शॉर्ट फाईनिंगला बीट केलाय. चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेतो. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आला. ज्ञानेश्वर कडवच्या बॅटमधून हा चौकार. विचार आपण केला तर धावा आहेत 16. इथून 12 बॉल. 12 बॉल मध्ये अजूनही 45 धाव्यांची गरज हा सामना इथून जिंकण्यासाठी. 22.50 ची सरासरी खऱ्या अर्थानं मेंटेन ठेवावी लागेल प्रत्येक ओव्हरमध्ये. क्षमता देखील आहे या दोन फलंदाजांमध्ये. विस्फोटक दर्जाची बॅटिंग आणि मुरबाड टेनिस क्रिकेट मधील
भरपूर मोठे नाव जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. हरीश कडव आणि त्याच्या सोबतीला ज्ञानेश्वर कडव दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. गोलंदाज वैभव. वैभवचा पहिलाच बॉल फटका इथे चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कडनं झाली मिस्टेक आणि त्याचा रिवॉर्ड आता बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळत आहे. धावा 4 चौकार. बॉल वरती मोठा फटका जिथे क्षेत्ररक्षण खराब झालाय. सिंगल हा मिलाची होती तिथे तब्बल 4 धावा मिळतात. हरीश कडवच्या बॅटमधून हा फटका. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक स्टेप आउट झालेत. मिस टायमिंग आहे. खेळाडू आहे त्या ठिकाणी. पकडला जाईल झेल आणि हा पहिला धक्का दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना ओमकार स्पोर्ट्स मानिवली क्रिकेट संघाला 440 चा करंट. फलंदाज हरीश कडव बॅक टू दी पेव्हिलियन. सो पहिला धक्का या मॅच मध्ये लागत असताना बॅटिंग करणारी टीम हरीश कडव या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज दाखल झाले तिसऱ्या क्रमांकावरती. जो 2 मॅचेस मध्ये आपण पाहिलं तर प्रवीण भाकरे येत आहेत इन ॲट नंबर 3 वरती. सो वारंवार आपल्याला ओपन करण्यासाठी पाहायला मिळत होता, परंतु यावेळेस रणनीती स्पष्ट झाली होती आणि इथे प्रवीण भाकरे इंटर झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती स्ट्रायकिंग एंड वरती तयार आहे. वैभवचा हा शॉर्ट पिच बॉल मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला, परंतु त्याच्या हाताला दिला चटका आणि चेंडू